Hello students, today I am BSc Part 3rd Computer Science Optional Semester 5 discussing syllabus for paper number 12 Python first. Objective of Python is master the fundamentals of writing Python script. Next outcomes of Python is to understand why Python is useful scripting language for developers. To learn how to write loops and decision statements in Python. To learn how to use lists, tuples and dictionaries in Python programming. Python is a high-level, interpreted, interactive and object-oriented scripting language. It is designed to be highly readable. The two of most used version has 2Python 2.x and 3.x. Latest version of Python is 3.8. It is the most popular coding language in the world. The syntax allows programmers to express concepts in fewer lines of code. Python is an open source programming language. Python is used by Wikipedia, Yahoo, Google, Instagram, Netflix, Spotify, Reddit, Facebook, IBM. Python is used for developing desktop, GUI applications, websites and web applications. It is easy to use, powerful and versatile, making it a great choice for beginners. Python aims to imitate the regular English language. It is the leading language for machine learning and data analysis. The NSA applies Python for intelligence analysis, cryptography. Python has a large and comprehensive standard library. It is also used in wide range of non-scripting contexts. Let us see the syllabus of this Python. First unit of Python is Introduction. This content is history, features, setting up path, working with Python, basic syntax, variable and data types, ऑपरेटर. फर्स्ट युनिटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पायथॉनची हिस्ट्री, त्याचे फीचर्स, सेटिंग अ पाथ, वर्किंग विथ पायथॉन, बेसिक सिंटॅक्स, व्हेरिएबल अँड डाटा टाइप्स, ऑपरेटर. नेक्स्ट पॉइंट ऑफ फर्स्ट युनिट इज कंडिशनल स्टेटमेंट अँड लूपिंग. if else, nested if else, for, while, nested loop. आतापर्यंत फर्स्ट युनिट पाहिला तर तुम्ही सीपीपी मध्ये आणि पीएचपी मध्ये हे सर्व कंटेंट्स पाहिलेले आहेत. सी मध्ये व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, त्याचा सिंटॅक्स काय, सीपीपी मध्ये त्याचा सिंटॅक्स, त्याचे व्हेरिएबल्स, त्याचे डाटा टाइप्स, त्यातील कंडिशनल स्टेटमेंट. सेम पीएचपी मध्ये व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, पुन्हा त्यातील कंडिशनल स्टेटमेंट, त्यातील लूपिंग स्टेटमेंट, हे सर्व तुम्ही पीएचपी सीपीपी मध्ये पाहिले. आता तुम्ही पायथॉन मध्ये सुद्धा हे पाहणार आहात. सेकंड युनिट इज कंट्रोल स्टेटमेंट अँड स्ट्रिंग मॅनिप्युलेशन. कंट्रोल स्टेटमेंट, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट ब्रेक, कंटिन्यू, पास. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट हे आधी तुम्ही पीएचपी मध्ये पाहिलेले आहेत. नेक्स्ट सेम वर्जन, सेम पॉइंट इज पायथॉन. Only discussing control statement in new point is pass. String manipulation, accessing string, basic operations, string sizes, function and methods. Second point of unit is string manipulation. आपण आधीच्या लँग्वेजेस मध्ये स्ट्रिंग कशी डिक्लेअर करायची, एखाद्या व्हेरिएबलला स्ट्रिंग कशी पास करायची हे पाहत होतो. आता काय करणार आहोत, पायथॉन मध्ये स्ट्रिंग कशी ऍक्सेस करायची, त्याच्यासाठी बेसिक ऑपरेशन का आहेत, स्ट्रिंग स्लाइस का आहे, त्याच्यामध्ये फंक्शन आणि त्यामध्ये मेथड कोणकोणत्या येतात हे आपण युनिट सेकंड मध्ये पाहणार आहोत. त्यातील नेक्स्ट पॉइंट आहे लिस्ट. लिस्ट मध्ये सब पॉइंट इंट्रोडक्शन, ऍक्सेसिंग लिस्ट, ऑपरेशन, वर्किंग विथ लिस्ट, फंक्शन अँड मेथड. दिस इज न्यू पॉइंट ऑफ पायथॉन. या आधीच्या लँग्वेजेसमध्ये तुम्ही लिस्ट पाहिलेली नाही आहे, पायथॉनमध्ये न्यू आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये आपण लिस्टचे इंट्रोडक्शन पाहणार आहोत,
लिस्ट कशी ॲक्सेस करायची हे पाहणार आहोत, ऑपरेशन पाहणार आहोत, त्याचे लिस्ट कसं वर्किंग होतं पायथॉनमध्ये, त्याचे फंक्शन का आहे, त्याची मेथड का आहे, हे सर्व आपण युनिट सेकंडमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर इज युनिट 3. त्यामध्ये आहे फर्स्ट पॉईंट टपल. टपलमध्ये सब पॉईंट आहेत इंट्रोडक्शन, ॲक्सेसिंग टपल्स, ऑपरेशन्स, वर्किंग, फंक्शन अँड मेथड्स. टपल इज युनिट 3 इज न्यू पॉईंट. ऑल पॉईंट्स आर न्यू. फर्स्ट टपल, त्यामध्ये टपलचं इंट्रोडक्शन, ॲक्सेसिंग टपल, टपल कसं ॲक्सेस करायचं, त्याचे ऑपरेशन, त्याची वर्किंग, त्यामध्ये फंक्शन कसं क्रिएट करायचं, त्याची मेथड कशी क्रिएट करायची, हे आपण टपलमध्ये पाहणार आहोत. लास्ट पॉईंट ऑफ युनिट 3 इज डिक्शनरीज. डिक्शनरीमध्ये इंट्रोडक्शन, ॲक्सेसिंग व्हॅल्यूज इन डिक्शनरीज, वर्किंग विथ डिक्शनरीज, प्रॉपर्टीज.